एकीकडे आपण महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतोय, पण दुसरीकडे वास्तव मात्र अत्यंत विदारक आणि संतापजनक आहे। महाराष्ट्र सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी हादरून गेलाय। नाशिक असो वा जळगाव, नराधमांना ना कायद्याचा धाक राहिलाय ना पोलिसांची भीती। दिवसाढवळ्या घडणाऱ्या लैंगिक छळाच्या घटनांनी स्त्री सुरक्षितता हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। जोपर्यंत अशा नराधमांना कठोर शासन मिळत नाही आणि समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत या घटना थांबणार नाही। प्रशासन आता यावर कोणती कडक पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नाशिक मधल्या एका नामांकित IT कंपनीत उच्च शिक्षित महिला इंजिनियर्सना लैंगिक छळाला सामोरं जावं लागलं। नाशिकमध्ये एकाच कंपनीतल्या 8 ते 9 महिलांनी एका अभियंत्याविरोधात तक्रार नोंदवली आहे। 2 वर्षापासून सुरू असलेला हा छळ सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर महिलांनी तक्रार केली। पण प्रश्न असा की एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत अंतर्गत समिती काय करत होती? या घटना केवळ गुन्हे नाही तर आपल्या समाजातल्या विकृतीचं दर्शन घडवतात। आरोपी अभियंता आणि पीडित महिला एकाच ठिकाणी काम करत होते। आरोपीवर विनयभंग करणं, वाईट नजरेने बघणं आणि लज्जा उत्पन्न होईल अशी उपरोधिक टिप्पणी केल्याचे गंभीर आरोप आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका उच्च शिक्षित तरुणीला भर रस्त्यात गाठून तिच्याकडे शारीरिक संबंधाची अश्लील मागणी करणाऱ्या एका नराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। तू मला आवडतेस, मला तुझ्याशी शरीर संबंध ठेवायचे आहेत असं म्हणत या गुन्हेगारानं तरुणीचा विनयभंग केला आणि नकार दिला तर जीवे मारण्याची धमकीही दिली। ही घटना शहरातल्या गजबजलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे। पीडित तरुणीने जेव्हा अश्लील मागणीला कडाडून विरोध केला तेव्हा या नराधमानं तिचं शिक्षण आणि करिअर बर्बाद करण्याची धमकी दिली। जळगावच्या धरणगावमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषद शाळेत अल्पवयीन विद्यार्थीचा गेल्या 3 वर्षापासून एका शिक्षकानं लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। या शिक्षकाला विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आहे। शिक्षकाला जमिनीवर उलट झोपवून पीडित विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबियांनी काठीनं मारहाण केली आहे। शिक्षकाविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे। पीडित विद्यार्थिनी 9वीत शिकत असताना तिच्याशी गोड बोलून मैत्री केली होती। या मैत्रीचा गैरफायदा घेत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तिचे काही खासगी फोटो काढले। हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो 2022 ते सप्टेंबर 2025 पर्यंत सातत्याने तिचं शोषण करत होता। आरोपीचा जाच आणि लैंगिक छळ सहन न झाल्यानंतर अखेर पीडित विद्यार्थीने धीरसावत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। हे ऐकताच कुटुंबियांचा संताप अनावर झाला। संतप्त नातेवाईकांनी आणि काही तरुणांनी संबंधित शिक्षकाला काठून लाथाबुक्क्याने आणि काठीनं बेदम चोप दिला। यावेळी पीडित विद्यार्थ्यांनी स्वतः त्या नराधमाला चोप दिल्याचं समोर आलं। शिक्षकाला चोप देण्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत। बुलढाण्यात देखील अशीच घटना घडली आहे। एका नराधम शिक्षकानं अल्पवयीन मुलींशी छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शाळेतील 3 पीडित चिमुरड्यांनी आपल्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली। बघता बघता ही बातमी पूर्ण गावात पसरली आणि संतप्त ग्रामस्थांनी शाळेला घेराव घातला। शिक्षकी पेशाला लज्जास्पद ठरवणाऱ्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जर शाळेतच मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी जायचं कुठं, असा सवाल आता उपस्थित होतोय। या आरोपीवर पोक्सो अंतर्गत कठोर कारवाई होणार का आणि शिक्षण विभाग अशा नराधमावर काय कठोर पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।